9 मार्च 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना, 19 मार्च 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला मेळावा, तोही शिवतीर्थावर. आणि आज योगायोग असा आहे 19 मार्च 2026 म्हणजेच गेल्या 20 वर्षांची मनसेची वाटचाल आणि त्यात मनसेचा गुढीपाडवा मेळावा याच शिवतीर्थावर पार पडतोय. गेल्या 20 वर्षात मनसेची नेमकी वाटचाल कशी राहिली हे आपण आज जाणून घेणार आहोत किंवा आज चर्चा करणार आहोत. TV9 मराठी या बाबतीत एक चर्चा घडवते आहे आणि आपल्याबरोबर 3 मान्यवर, त्यांच्या क्षेत्रात प्रभाव असलेले हे 3 मान्यवर आहेत. आणि योगायोग असा आहे हे 3ही संदीप आहेत. या तिघांचाही आपापल्या क्षेत्रात इतका प्रभाव आहे की आधारवाणीने ते काही सांगू शकतात, मत मांडू शकतात. 3 संदीप आहेत, त्यातले 2 संदीप आहेत ते ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत आणि 1 संदीप आहेत जे राजकारणातले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते आहेत. तर थेट आपण त्यांच्याशी या 20 वर्षात मनसेच्या वाटचालीचा आढावा किंवा त्यांची मतं आहेत हे जाणून घेणार आहोत. तुम्हा 3ही संदीप तुमच्या क्षेत्रातल्या काय मातब्बरांचं, प्रभाव असलेल्यांचं स्वागत TV9 मराठीमध्ये. आणि आज आपण म्हणजे तुम्ही साक्षीदार राहिलेले आहात 19 मार्च 2006 ला जो मनसेचा पहिला मेळावा इथे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या तिघांचेही तुम्ही साक्षीदार राहिलेले आहात. ते भाषण तुम्ही राज ठाकरेंचं ऐकलेलं आहे आणि 20 वर्षाचा आज काळ लोटलेला आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि आपण तुमची मतं जाणून घेणार आहोत. आपण या चर्चेला सुरुवात करतो आहोत. सगळ्यात आधी संदीपजी तुमच्याकडून की तुम्ही पहिला मनसेचा स्थापनेचा तो मेळावा या शिवतीर्थावर कव्हर केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. तुमचं मत काय आहे की कसा होता तो मेळावा आणि काय विश्लेषण कराल? अगदी थोडक्यात आपण संक्षेपात मुद्दे घेऊया कारण आपल्याला अनेक मुद्दे या निमित्ताने मांडायचे आहेत. फक्त थोडक्यात एक बॅकग्राऊंड सांगतो. म्हणजे राज ठाकरे शिवसेनेतच होते आणि एक दिवस त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसाचा मला त्यावेळेला फोन आला. म्हणजे हे साधारण असेल जानेवारी फेब्रुवारीतच किंवा मार्च सुरूच झाला असेल त्याच वेळेला असेल किंवा फेब्रुवारी एंड असेल. मला फोन आला की म्हणे आपल्याला भेटून काही बोलायचं आहे. आणि त्यांनी मला एका ठिकाणी भेटले आणि मला अशी माहिती सगळी दिली की राज ठाकरे हे कसे वेगवेगळ्या कारणामुळे शिवसेनेत नाराज झालेले आहेत आणि दुःखी आहेत आणि त्यामुळे ते काही एक वेगळा विचार करण्याच्या ह्याच्यात आहेत, मनस्थितीत आहेत. त्या नेत्याला मी एकसारखं विचारत होतो की मला सांगा की राज ठाकरे स्वतःचा पक्ष काढणार का, पक्षातून शिवसेनेतून बाहेर पडणार का. आणि तो नेता ते काही सांगायला मला तयार नव्हता. पण त्यांनी मला बऱ्याच गोष्टी दिल्या आणि त्याच्यावरून आम्ही एक बातमी केली. त्यानंतर एक दिवस जेमतेम गेला असेल, एका प्रतिस्पर्धी अशा वृत्तपत्रामध्ये राज ठाकरे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र अशी बातमी आली आणि त्या दिवशीच राज ठाकरे यांनी ती घोषणा केली. मगाशी त्याचा तो आता उल्लेख केलास. म्हणजे हे अगदी लागोपाठ घडलेलं आहे. मग मी विचारलं माझ्या सोर्सला की बाबा असं का केलं तुम्ही? मी तुम्हाला खोदून विचारत होतो की पक्ष काढण्याचं तुम्ही का नाही सांगितलं. ते म्हणाल की ज्या पेपरमध्ये त्यांना हे छापून आणायचं होतं त्याच पेपरला त्यांना ही बातमी द्यायची होती. आणि मग त्यानंतर आपण बघितलं की ही मागची शिवतीर्थाच्या मागची जी गल्ली आहे तिथं प्रचंड गर्दी झाली होती, उत्साहाने कार्यकर्ते आले होते आणि राज ठाकरे यांचं ते भाषण की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे हे सगळं आपण तिथे ऐकलं. आणि त्यानंतर ज्या मेळाव्याचा तू आता उल्लेख केला की ज्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी आपली स्वप्न सांगितली, आपण एक ब्ल्यूप्रिंट तयार करणार आहोत याचे सुतोवाच केले. त्यानंतर ट्रॅक्टरवर बसलेला जीन्स आणि टी शर्ट परिधान केलेला असा शेतकरी मला महाराष्ट्रामध्ये पाहायचा आहे किंवा निर्माण करायचं आहे असं म्हणाले. मराठीच्या बाबतीमध्ये मी इतका आग्रही आहे की या ग्राउंडमध्ये बरेच बांबू आहेत असा इशारा सुद्धा त्यांनी मराठी विरोधकांना दिला होता. असं सगळं एकूण अत्यंत नाट्यमय आणि अत्यंत म्हणजे काय म्हणूया कार्यकर्त्यांचं मन चेतवणारा असा तो मेळावा होता. आणि मला असं अजूनही आठवतंय की सुप्रिया सुळेंनी एका कारमध्ये बसून तो मेळावा पहिला भाषण जे होतं राज ठाकरेंचं शिवसेना सोडल्यानंतरचं या मेळाव्यातलं ते ऐकलं अशी सुद्धा बातमी मी वाचली होती. त्यामुळे अशा पद्धतीने त्या मेळाव्याकडे त्यावेळेला सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. आणि शरद पवारांनी त्यांना त्यावेळेला दिलेला सल्ला तो सुद्धा सगळ्यांच्या स्मरणात आजही आहे की राजकारण करायचं, स्वतःचा पक्ष करायचा आणि तो मोठा करायचा तर सकाळी लवकर उठायला लागतं आणि सकाळीच उठून कामाला लागायला लागतं वगैरे वगैरे. तर सगळ्या अशा अनेक आठवणी ह्या सगळ्या मेळाव्याशी जोडलेल्या आहेत. संदीप आचार्य सर, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे अगदी जवळून आणि बारकाईने कव्हर केलेले पक्ष आहेत. तुमचा पहिला मनसेचा मेळावा शिवाजी पार्क
हा तुमचा अनुभव काय सांगाल? शिवाजी पार्कची सभा म्हणजे हा त्या दिवशी झालेला एक खरं तर चमत्कार आहे. भल्याभल्यांना त्यावेळेला विश्वास नव्हता की हे शिवाजी पार्क बाळासाहेबांनंतर कोण भरू शकेल, राज ठाकरे भरू शकतील. या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. पण त्या दिवशी कृष्णकुंजला 3ऱ्या मजल्यावरती मी आणि राज संध्याकाळी उभे होतो आणि मैदान बगर होतो. संध्याकाळी 7:30 वाजले होते. पुरेशी गर्दी दिसत नव्हती. प्रश्न पडला होता की खरंच हे मैदान भरेल का. मी राजला विचारलं की तुला काय वाटतं. जस्ट फक्त हात असे हवेत केले, बघू म्हणा. आणि पाहता पाहता मैदान पूर्ण भरून गेलं. मुळात असा विषय होता की एका रात्रीतला हा प्रवास नाही आहे. या सगळ्या घटनेला मी पहिल्यापासून साक्षीदार आहे, कारण राज ठाकरे यांचा मी बऱ्यापैकी जवळचा मित्र पण आहे. त्यामुळे या प्रवासामध्ये पक्ष सोडायचा नाही सोडायचा याच्या अनुषंगाने झालेल्या सुरुवातीच्या अनेक चर्चांमध्ये त्यावेळेला मी उपस्थित होतो, पत्रकार म्हणून नाही, मित्र म्हणून. त्याच्यानंतर ज्यावेळेला निर्णय झाला, माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरला, त्या सगळ्या घटनाक्रमानंतर राज ठाकरेंनी 6 महिने घेतले. 6 महिने ते उभ्या महाराष्ट्रात फिरले आणि त्या दौऱ्यातही मी त्यांच्यावर पूर्ण बऱ्यापैकी 70-80% दौऱ्यामध्ये मी त्यांच्यावर होतो. या सगळ्या ठिकाणी त्यांनी कुठेही भाषण नाही केलं. जायचे, हात वरती करायचे. अनेक ठिकाणी मी रात्री उशिरा पोचायचो, पहाटे पोचायचो. फार मोठ्या प्रमाणात म्हणजे लोकांमधला उत्साह अमाप होता. प्रश्न असा होता की त्यांनी पहिलेच निर्णय घेतला होता, मला शिवसेना फोडायची नाहीये, शिवसेनेतले नेते घ्यायचे नाहीये. तरुण रक्त, तरुण कार्यकर्ते वेड्यासारखे राज ठाकरेंकडे एका अपेक्षेतून बघत होते. कारण त्याच्यापूर्वीची सुद्धा विद्यार्थी नेते म्हणून त्यांची झालेली भाषणं ही कायम प्रभावी होती. नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात त्यांनी काढलेला मोर्चा असेल, तर त्यामुळे एक अपेक्षा लोकांच्या मनात निर्माण झाली होती की बाळासाहेबांच्या हयातीमध्ये पक्ष सोडून स्वतःचा पक्ष काढला. ते दुसऱ्या पक्षात गेले नाहीत, स्वतःचा पक्ष काढला. हे स्वतःचा पक्ष काढणं एक वेगळी हिंमत असावी लागते. ती हिंमत त्यांनी दाखवली. कुठेही पक्ष फोडलेला नाहीये. नवीन कार्यकर्ते घेतले, नवीन केडरबेस उभा राहिला आणि त्यांना घेऊन शून्यातनं त्यांना घडवायचं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कच्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. आणि नुसतं महत्त्व नव्हतं, त्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याच्यावर त्यांची ती सभा, त्यांचं ते भाषण जर त्यावेळेला पडलं असतं तर पक्षही तिथेच पडला असता. हे मी नाही म्हणालोय, हे राज ठाकरेंनीच मला नंतर एकदा सांगितलं होतं. त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणातून एकदा मला वाटतं हा विषय उल्लेख केला होता. पण ती सभा त्यांनी बाजी मारून नेली. उभ्या महाराष्ट्रामध्ये लोक त्याला वेडे झाले. मनसेच्या रिंगटोन्स त्यावेळेला शाळेतल्या लहान मुलांच्या सुद्धा आपण बघितलं असेल, मोबाईलवरती वगैरे सगळीकडे असायच्या. त्या सभेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटला तो विकासाचा दृष्टिकोन घेऊन ते पुढे चालले होते. मराठी हिंदुत्व वगैरे अजेंडा त्यावेळेला तशा अर्थाने नव्हते, ते होतेच, तर मराठी अजेंडा असणारच. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी भाषणात सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला अर्पण केलं. मला इथे अर्पण करायला कोण नाही, त्यामुळे मीच मला महाराष्ट्राला अर्पण करतोय. आणि तिथून ती सुरुवात झाली. त्यावेळेला संदीप म्हणाल त्याप्रमाणे ट्रॅक्टरचे शेतकरीवर त्याने अनेक स्वप्न दाखवली. मुंबईचे प्रश्न, शहरांचे प्रश्न, ग्रामीण भागातले प्रश्न प्रचंड अभ्यास करून झालेलं ते भाषण होतं. इमोशनल भाषण होतं, आक्रमक भाषण होतं. एक उभा महाराष्ट्र त्या भाषणातून त्यांच्याकडे आकर्षित झाला होता, असा तो विषय होता. संदीपजी, 2 संदीप म्हणजे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांचं आपण त्या मेळाव्या संदर्भातलं एकूण विश्लेषण ऐकलं. आणखी एक संदीप आहेत, संदीप देशपांडे मनसेचे. राज ठाकरे त्यावेळेस 37 वर्षाचे होते आणि त्यांनी आपला एक स्वतंत्र पक्ष, शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. संदीप देशपांडे जे आज पक्षाचे नेते आहेत, ते नेमके त्यावेळेस काय करत होते, ते कुठे होते, मनसेत होते का, मग मनसेत होते तर ते कुठे होते, काय करत होते, आपण ते जाणून घेणार आहोत. संदीपजी, तुम्ही काय सांगाल की मनसेच्या पहिल्या शिवाजी पार्कवरच्या स्थापनेच्या मेळाव्याला, म्हणजे खरं तर 9 मार्चला स्थापन झालं, पण पहिला मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला. तुम्ही नेमके कुठे होतात, काय करत होतात, त्या बाबतीत सांगाल? त्यावेळेला काही कुठलं पद वगैरे नव्हतं. मी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत होतो आणि प्रचंड असा उत्साह होता. मला आठवत आहे, आमच्या इथे या पूर्ण दादर परिसरामध्ये आमचे त्यावेळेला यशवंत किल्लेदार विभागाध्यक्ष नव्हते, पण बऱ्यापैकी सिनियर होते ते, कारण ते भारतीय विद्यार्थी सेनेत असताना ते विभाग प्रमुख होते त्यावेळेला विद्यार्थी सेनेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक रॅली काढून वगैरे वाजत गाजत तिथे आलो. याच तिथे मैदानात आम्ही बसलो होतो. जसं सगळ्यांनी भाषणामधले हे सांगितलंय, तो एक मुद्दा मला साहेबांनी जो भाषण केलं त्याच्यामधला तो आजही आठवतो आणि आठवला की आजही अंगावर काटा येतो. आणि तो म्हणजे
माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल, त्याची आई, त्याची वडील, त्याची मुलं, त्याची बायको, त्याचा भाऊ, त्यांना एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा माझा मुलगा कुठेही वाया गेलेला नाही, तो राज ठाकरेंकडे आहे, या प्रकारचा अभिमान त्यांना असला पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या वाक्याचं जसं भाई सांगतायत की त्या वाक्याचं रिंगटोन ही त्यावेळेच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच्या मोबाईलवर होती. नाही, पण या चर्चेमध्ये भाषणातला एक लक्षवेधी त्यावेळेस चर्चेचा मुद्दा ठरला होता की राज ठाकरेंनी मांडलेली ब्ल्यू प्रिंटची संकल्पना, आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की मला जीन्स टी शर्ट घालून ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी पाहायचा आहे. आज 20 वर्षांनंतर जेव्हा या वाटचालीकडे किंवा त्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे, म्हणजे त्यांनी विकासाची संकल्पना मांडली होती, त्यांचा झेंडाही तिरंगी होता, ज्यात भगवा होता, हिरवा होता, निळा होता. हिरवा असणं हे एक वेगळं त्यावेळेस चर्चेचा विषय ठरला होता. तर त्या सगळ्या म्हणजे त्या विकासाच्या संकल्पनेकडे आणि त्या झेंड्याकडे आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता, त्याबद्दल सांगाल? कोणी तुम्ही अगदी थोडक्यात आपण मुद्दे घेऊया. नाही, बरोबर. मी सांगतो ना, राज ठाकरे यांच्याकडे जबरदस्त करिश्मा आहे आणि ते बोलायला उभे राहिले की लोक त्यांना ऐकतात. आजही तो सगळा करिश्मा त्यांच्याकडे आहे, यात काही वादच नाही. त्यांनी अनेक गोष्टींवरती मतप्रदर्शन केलं होतं आणि अनेक मुद्दे मांडले होते. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की ज्या पद्धतीने संघटनात्मक बांधणीकडे त्यांनी अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि एक धोरणांमध्ये सातत्य असायला हवं होतं, ते राखण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडले असं माझं ठाम मत आहे. आणि त्याचा परिणाम आज आपल्याला असं दिसतंय की मनसेची म्हणजे काय लोकप्रतिनिधींच्या संख्येमध्ये जे मनसे दिसायला पाहिजे, किंवा मुंबईमध्ये त्यांचे एक बरेचसे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, इतरही ठिकाणी आहेत, महाराष्ट्रभर पक्षाचं एकूण हे पसरलंय, तसं होत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातून अनेक लोक बाहेर पडले, पण तरी सुद्धा आज त्यांनी मुंबईमध्ये ज्या संख्येमध्ये नगरसेवक निवडून आणले, त्याचं मला वाटतं एक कारण हे त्यांच्याकडे असलेलं संघटनात्मक जी बांधणी आहे, ते त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ते काय. आणि मला वाटतं बाळासाहेबांना हेच जाणवत होतं की उद्धव ठाकरेंकडे संघटनात्मक बांधणीचं असलेलं कौशल्य आणि राज ठाकरे यांच्याकडे असलेला करिश्मा, हे जर कॉम्बिनेशन राहिलं तर शिवसेनेला कुणीही म्हणजे हे करू शकणार नाही, भविष्यामध्ये आपल्या पश्चात सुद्धा कुणीही काही रोखू शकणार नाही असं होतं. दुसरं एक मला असं वाटतं की 2014 नंतर देशातल्या अनेक राजकीय नेत्यांची जी एक कोंडी झाली, नरेंद्र मोदींची जी प्रतिमा ज्या पद्धतीने लार्जर दॅन लाईफ अशी एक उभी राहिली आणि प्रत्येक माणसाची, प्रत्येक नेत्याची तुलना ही नरेंद्र मोदींशी केली गेली. म्हणजे मग तो हिंदुत्वाचा आयकॉन म्हणून असेल, विकासाच्या दृष्टीने असेल, त्यांचं वक्तृत्वाच्या दृष्टीने असेल, अशा सगळ्यांनी आलं. आणि त्याचा पण फटका मला असं वाटतं कुठेतरी राज ठाकरेंना बसलेला आहे. आणि मी जे म्हटलं तसं त्यांच्या पॉलिटिकल भूमिका ज्या आहेत, म्हणजे कधी मोदींना पाठिंबा दिला, कधी महाविकास आघाडीला दिला, कधी महायुतीला दिला, आणि आता ठाकरे बंधू एकत्र झाले, त्या धोरणांमध्ये जर त्यांनी सातत्य ठेवलं आणि एक ठाम भूमिका घेतली, आता आज ते काय बोलतात सभेमध्ये याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण ती सातत्यपूर्ण जर अशी भूमिका त्यांनी ठेवली आणि संघटनात्मक बांधणीकडे जर बारकाईने लक्ष दिलं, तर मी सांगतो आज ना उद्या पुन्हा एकदा राज ठाकरे हे उभारी घेतील, याबद्दल माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. माझं तिन्ही मान्यवरांना हे सांगणं आहे की तुम्ही एकमेकांचे मुद्दे, म्हणजे कोणताही वाद किंवा कुठलाही हिंसा न करता एकमेकांचे मुद्दे खोडून काढू शकता. नाही, कारण शेवटी कसं आहे, पक्ष नाही पक्ष असा आहे, कारण खळखटाकवाले तुमच्या बाजूला बसलेले, त्यामुळे तुम्ही मुद्दा खोडून काढू शकता, वाद घालू शकता, पण कोणतीही संदीपजी तुमचं काय म्हणणं आहे? झेंडा बदलला गेला, काळाच्या ओघामध्ये इंजिनाची दिशा बदलून झाली. हो, तो मुद्दा आहे. हो, आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आता मी सांगतो ते जरूर दाखवा. ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्राची काढली ना, आता खरं पक्षाकरता ब्ल्यूप्रिंट तयार करायला पाहिजे. कारण त्यावेळेला शिवाजी पार्कच्या पहिल्या सभेमध्ये जे नेते लोक स्टेजवर होते त्यातले एखाद दुसरे वगळता आज पक्षात कोणी राहिलेलं नाही आहे. म्हणजे मगाशी संदीप देशपांडे जे म्हणाले की राज ठाकरेंनी पहिल्या भाषणात जे सांगितलं होतं की तुमच्या आई वडिलांना अभिमान वाटेल तुम्ही माझ्या पक्षात आल्याचा, तर त्यांच्या बरोबर राहणारे जवळपास सगळे बिनीचे शिलेदार सगळे सोडून गेले. म्हणजे नावं जेवढी घेऊ थोडी, शिशिर शिंदेपासून दीपक पायगुडेपर्यंत जी घ्याल ती नावं
अगदी शिरीष पारकर, शिरीष पारकर असतील, सगळे सगळे श्वेता परुळकर, सगळे सगळे सोडून गेले. दीपक पायगुडे, हा, तर हे सगळं वसंत गीते वसंत गीते, बरोबर आहे. दरेकर गेला. हा, तर ही सगळी माणसं का गेली, कशा करता गेली? इव्हन आत्ता अगदी काल परवा आमचा काय नाव तुमचं इथं दादरचा गेला तो, नाव सांग. संतोष धुरी. त्या संतोष धुरीने संदीप देशपांडेंबरोबर किती आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय, किती काय काय केलेलं आहे, किती केसेस घेतल्या अंगावरती. मग ही सगळी लोक सोडून का जातात? बघा, असं आहे ना की ही सगळी माणसं काही स्वार्थासाठी गेलेली नाहीयेत. ही आज टेक्निकली यातले 1-2 जण वाढले, पण बाकीचे वाढलेत अशातला भाग नाहीये. पण काहीतरी मतभेद झाले असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. अगदी आता राज ठाकरे यांचा शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास प्रचंड आहे, वाचन अफाट आहे, करिश्मा तर आहेच आहे. तर शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये नेताजी पालकर त्यांना सोडून गेले होते, त्यांनी धर्मांतर केलं होतं, पण त्यांनाही परत घेऊन हिंदू करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. तर आता या सगळ्या आजच्या विस्कळीत, म्हणजे मी आत्ता मनसेची वाटचाल 20 वर्षातल्या वाटचालीचं एका शब्दात वर्णन करीन, तो असं उतारावरून चेंडू घरंगळत जातोय ना, तसं आता मनसेची परिस्थिती आहे. देशपांडे, तुम्ही काय सांगाल? कारण बघा कसं आहे की तुम्ही असं म्हणालात की त्या पहिल्या मेळाव्याला तुम्ही गर्दीतला, नाही आपण येऊ ना, आधी पूर्ण करून द्या. बोला. असं आहे, हे सगळं थांबवणं राज ठाकरेंच्या हातात आहे. आज राज ठाकरे यांनी ज्यांना नेता केलेले आहे त्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे. महानगरपालिका निवडणुका लढलेले जे सगळे नगरसेवक होते, जे पराभूत असतील किंवा जे आमदारकीला उभे होते, ते यांनी स्वतः आपण तिकडे आमदार आहोत, नगरसेवक असं समजून जर सातत्याने काम केलं तर उद्याही परिस्थिती चित्र बदलू शकतो. बरोबर आहे. पण याकरता काम करायला लागतो आणि सातत्यपूर्ण राहायला लागतो. असं आहे की आज भाषण केल्यानंतर 2 महिने कुठे दिसलेत नाही असं ना. महाराष्ट्रामध्ये इतक्या घटना घडत आहेत, महिलांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, महिलांचं गायब होणं असेल, लाखो महिला गायब आहेत, मुली गायब आहेत, सगळं असंख्य प्रश्न आहेत. याच्यावरती तुम्ही सातत्यपूर्ण लढा दिला पाहिजे. का एकट्या राज ठाकरेंचं काम नाही, त्यांच्यावरच्या नेत्यांचंही काम आहे. ही नेते मंडळी आहेत कुठे? बरं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, तालुका परिषदा कुठल्याच इलेक्शन लढणार नाही. मग तो ग्रामीण कार्यकर्त्याच्या जीवावर पक्ष घडत असतो. मग तो कार्यकर्ता काय करणार? तो हतबल होतो. 10-10 वर्ष, 5-5 वर्ष इलेक्शनच लढणार नाही तुम्ही. तो कार्यकर्ता टिकणार कसा? नेते टिकणार कसे? नेते तरी काय काम करणार? असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर या सगळ्याची पण ब्ल्यूप्रिंट होऊन त्याच्यावरती अंमलबजावणी होणं गरजेचं असं मला तर वाटतं. संदीपजी, संदीप प्रधानांनी आणि संदीप आचार्यांनी जे मुद्दे मांडले, तुम्ही त्या पहिल्या मेळाव्याला गर्दीतला एक चेहरा होतात, पण 20 वर्षातली तुमची वाटचाल बघितली तर आज तुम्ही स्टेजवर नेते म्हणून आहात. दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांचं असं म्हणणं आहे की काम करावं लागतं, एक अजेंडा असावा लागतो आणि पक्षाची ब्ल्यूप्रिंट काढण्याची आज खरी गरज आहे. मला असं वाटतं कसं आहे, दोन्ही संदीपजी असतील त्यांना मी तर अगदी कार्यकर्ता असल्यापासून मी त्यांच्याशी माझी इंटरॅक्शन आहे, त्यांच्याशी बोलणं होतं. माझा असा काही दावा नाही आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काय आत्तापर्यंत केलं ते 100% परफेक्ट केलं, असं काय माझा दावा नाही आहे आणि तो असण्याचं कारण नाही. जसं प्रधानांनी सांगितलं की धोरणं बदलली वगैरे वगैरे, हे आरोप तर आमच्यावर सातत्याने होत राहिले. बरं, धोरणं फक्त आम्हीच बदलली का आणि त्यामुळे अपयश आलं का? तर असं नाही आहे. धोरणं खूप लोकांनी बदलली. जे देवेंद्र फडणवीस अजित पवारांना शिव्या घालत होते की अजित पवारांना बरोबर घेऊन त्यांनी हे केलं. जे उद्धव ठाकरे शरद पवारांना बोलत होते ते शरद पवारांबरोबर बसून त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे धोरणं मनसेनी बदलली आणि त्यामुळे मनसेचं जी काय वाटचाल आहे, संदीप आचार्यजींच्या भाषेत सांगायचं चेंडू आमचा घरंगळत चाललाय वगैरे 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 सगळं, हे काय फक्त त्या एकट्या गोष्टी धोरणांमुळे झालं असं नाही. मला असं वाटतं, जसं संदीपजींनी सांगितलं की 2014 नंतर राजकारणाचा संपूर्ण बाज बदलला. पक्ष म्हणून असेल, आम्ही कार्यकर्ते म्हणून असो, आमचे काही नेते असतील, त्या बदललेल्या बाजाला अनुसरून राजकारण करायला आम्ही कुठेतरी कमी पडलो. मला असं वाटतं हे मान्य करण्यात काही गैर नाही आहे आणि मान्य करायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमच्या चुका मान्य करणार नाही, जोपर्यंत चुका मान्य करून त्याच्यावर मंथन करणार नाही, जोपर्यंत चुका मान्य करून त्याच्यावरचं सोल्युशन शोधणार नाही, तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही. मला असं वाटतं हा सगळा पक्षातल्या अंतर्गत प्रोसेसचा एक भाग आहे. कसं आहे, बाहेरनं जे लोक बघतायत त्यांना कदाचित आज काय प्रोसेस चालली आहे ही माहीत नसते, पण निश्चितपणे पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी एवढं निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की वारंवार आमचं या गोष्टींवर मंथन होतं. चुका झाल्या नाहीत का?
तर असं मी म्हणणार नाही. 100% आमच्या काही चुका झाल्या, त्या कदाचित राजकीय भूमिकांच्या बाबतीत असतील, काही चुका होत असतील. पण मला असं वाटतं राजकारण म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक जणांच्या चुका आहेत. महाराष्ट्राच्या कशाला, देशाच्या राजकारणात अनेक लोकांच्या अनेक गोष्टी चुका झाल्या आहेत. त्यानंतर आता इंदिरा गांधींनी इमर्जन्सीसारख्या डिसिजन घेतलं, चूक झाली आणि नंतर सुधारली, पुन्हा सत्तेत आल्या. मला वाटतं राजकारण हा सतत बदलणारा एक भाग आहे, प्रक्रिया आहे. त्यानुसार आम्ही गेलं पाहिजे. 20 वर्ष हा बघायला गेला तर मोठा काळ आहे. 1-2 पिढ्या त्याच्यामध्ये तयार होतात, संपतात 2 पिढ्या असं म्हटलं तरी चालेल. पण मला असं वाटतं शेवट राजकारण हे काही एका पिढीपुरतं मर्यादित कधीच असत नाही. राजकारण हा पिढ्यानपिढ्या चालणारा एक संघर्ष आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. संघर्ष आम्ही करतोय. कदाचित आमच्या पिढीला त्याला यश मिळणार नाही, बघायला मिळणार नाही, पुढच्या पिढीला यश मिळेल. पण त्या पुढच्या पिढीला यश मिळावं यासाठी जो संघर्ष करायला पाहिजे तो आम्हाला करावा लागेल. हा संघर्ष करत असताना कदाचित काही लोकांना त्या संघर्षाचा कंटाळा आला किंवा मी त्यांना दोषही देणार नाही. तो जो संघर्ष होता ती त्यांची तयारी नसेल, त्यामुळे ते वेगळ्या पक्षात गेले. त्यातल्या काही लोकांना वेगळ्या पक्षात जाऊन प्रचंड यश मिळालं, आमच्या शुभेच्छाच आहेत त्यांना. काही लोक जे राजसाहेबांच्या बाजूला बसणारे होते, शिशिर शिंदे सारखे, ते आज पॉलिटिकली त्यांना जे स्थान मिळायला पाहिजे ते आज त्यांच्याकडे नाहीये. हे दुर्दैव आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात त्याच्याप्रमाणे डिसिजन घेत असतो. प्रत्येक वेळेला नेतृत्वाला त्याच्याबद्दल दोष देण्याची गरज नाही. त्याच्या एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, एखादा माणूस गेला म्हणजे तो गद्दार आहे आणि तो हे असं मी काही मानत नाही, असं मानायची गरज नाही. प्रत्येकाने त्याच्या वेळेला त्याच्या परिस्थितीच्या आकलनानुसार त्याच्या बौद्धिकतेनुसार घेतलेला तो निर्णय आहे. तो बरोबर आहे का निर्णय चूक, आता कदाचित प्रवीण दरेकरच्या बाबतीत आपण म्हणू शकतो अतिशय योग्य निर्णय घेतला, पण शिशिर शिंदेच्या बाबतीत म्हणू शकतो आपण तो निर्णय. त्यामुळे निर्णय तर माणूस घेतो, तो बरोबर झाला निर्णय का चुकीचा झाला हे येणारी परिस्थिती आणि काळ ठरवत असतो. त्यामुळे मी कोणाला दोष देणार नाही त्याच्या बाबतीत. पण मी निश्चित सांगेन की पक्षामध्ये मंथन चालू आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर आमची पक्ष इम्प्रूव्ह करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू होती आणि चालू आहे. ह्या सगळ्या वाटचालीत 19 मार्च 2006 तो पहिला मेळावाही मी बघितला. 20 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पत्रकार म्हणूनही वाटचाल बघितली. त्या काळामध्ये स्थापनेला राज ठाकरेंची त्या 5 वर्षामध्ये प्रचंड लोकप्रियता होती. अगदी राज ठाकरे हे पांढऱ्या रंगाचा शर्ट, करड्या रंगाची पॅन्ट, त्यांची जी हेअरस्टाईल आणि त्यांची बोलण्याची पद्धत तरुणांमध्ये तर होतीच. आणि ज्या पद्धतीने ठाकरे शैली होती जी बाळासाहेबांमध्ये होती तीच राज ठाकरेंमध्ये ते सगळे पाहत होते. राज ठाकरेंनी काही प्रयोगही केले. म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीत 1 लाखाहून अधिक मतं प्रत्येक उमेदवाराला मिळाली. एका फटक्यात त्यांचे 13 आमदार निवडून आले 2009च्या विधानसभेला. आणि त्यानंतर 2012ला महापालिका, मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांमध्ये त्यांनी एक अभिनव संकल्पना आणली की त्यांनी परीक्षांच्या माध्यमातून उमेदवार निवडले. तर ह्या संकल्पनाही राज ठाकरेंनी राबवल्या. त्या काळात 13 आमदार निवडून येणं, 28, 29, 30 असे नगरसेवक, नाशिकचा महापौर. आणि आज जर परिस्थिती बघाल तर 1 आमदार, मुंबई महापालिकेमध्ये 7 नगरसेवक, ठाण्यामध्ये 0, कल्याण डोंबिवलीमध्येही थोड्याफार फरकाने 30 परिस्थिती. तर याबद्दल तुम्हाला अनुभव म्हणून काय वाटतंय? तेच मी सांगायचा प्रयत्न करतोय की आता ती घसरणीला लागलाय, चेंडू घसरतोय, हे थांबवणं गरजेचं आहे. आणि ही घसरण का झाली? पक्षाला स्थापनेनंतर जे अभूतपूर्व यश मिळालं, पहिल्या 5 वर्षात 13 आमदार, 27 नगरसेवक, नाशिक महानगरपालिका, हे सगळं मिळालं. राज ठाकरेंनी अनेक चांगले प्रयोगही केले. म्हणजे त्यांनी नगरसेवक देताना परीक्षा घेण्याचे जे प्रयोग केले होते त्याचाही मी साक्षीदार आहे. अनेक गोष्टी चांगल्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांना खरंच चांगलं करण्याची इच्छा होती. मग हे सगळं जे हाताबाहेर जातंय ते का जातंय, तर याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना समोरचे जे पक्ष आहेत ते नेमकं काम कसं करतात. फॉर एक्झाम्पल, नगरपालिका निवडणुका झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने ताबडतोब बैठक घेतली. भारतीय जनता पार्टी जर 24/7 इलेक्शन मोडवर असेल तर तुम्हाला 48/24 आवर्स अशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे. तुम्ही जर शांत बसून राहिलात, इलेक्शन संपली, आता विषय संपला. बघा, नगरपालिका निवडणुकीत तुम्ही लढला नव्हता तशा अर्थाने, जिल्हा परिषदा निवडणुका तुम्ही लढला नव्हतात. मग तुम्हाला महानगरपालिका इलेक्शन लढायच्या होत्या, 29 महानगरपालिका निवडणुका इलेक्शन होत्या.
तुम्ही लक्षात घ्या, 2 ठाकरे बंधू एकत्र आले होते. मुंबईमध्ये मराठी माणूस नाही तर अमराठी माणूस सुद्धा मनसे शिवसेनेला मतदान करायला तयार होता. तुम्ही फिरलाच नाहीत, तुम्ही भाषणं केलीच नाहीत. तुम्ही म्हणजे 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक आहेत, तुम्ही 8-10-12 महानगरपालिकामध्ये जेमतेम त्यातल्या गेला 3च ठिकाणी. मुंबईत सुद्धा एकच सभा घेतली. समजा मुंबई पिंजून काढली असती, प्रॉब्लेम काय होता तुमचा? काहीच केलं नाहीत तुम्ही. तरीही मराठी माणसाने ही शेवटची संधी म्हणून तुम्हाला मतदान केलं. जे तुम्हाला जागा मिळाल्यात ना शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांना. आणि तुम्ही लक्षात घ्या, या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे ठाकरे नाहीत, ते शिंदे आहेत. त्यांचं आडनाव ठाकरे नाही आहे. तरी सुद्धा उभा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि दोन्ही ठाकरे बंधूंपेक्षा जास्त यश मिळवलं. मुंबईतल्या जागांवरती जाऊ नका, उभ्या महाराष्ट्रात ठाणे तर एक हाती आणलं. ठाण्यात मनसेला एक जागा आली नाही. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं ठाणं आणि ठाण्याचे बाळासाहेब म्हणणारे शिवसेनेची परिस्थिती ठाण्यामध्ये रडत कडत एक नगरसेवक, मनसे 0. ही जी परिस्थिती झाली, या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? तर नेतृत्वानी, नेत्यांनी फिरणं, सतत काम करणं हे अपेक्षित होतं. तुम्हाला कोणी रोखलं होतं? आज देवेंद्र फडणवीसांनी 50 सभा घेतल्या, एकनाथ शिंदेनी 40-50 सभा घेतल्या, वेड्यासारखे फिरले. पैसा भाग नाही. तुम्ही जर विचार केला तर 80 साली, 82-85 साली भारतीय जनता पार्टीकडे काय पैसा होता? काय गोष्टी होत्या त्यांच्याकडे? संदीपजी, मी येतो तुमच्याकडे, तुमचं काय म्हणणं आहे? माझं साधं मत आहे, महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे त्याच्या विरोधातले जे विरोधी पक्ष आहेत ना, ते विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने असायला हवं तेच नाही आहेत. म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला द्या, मग आम्ही विरोधक म्हणून काम करू, ही मानसिकताच अत्यंत कमकुवत आणि चुकीची आहे. विरोधक असण्यासाठी छगन भुजबळ एकटे होते शिवसेनेचे आमदार आणि सळोकी पळ करून सोडायचे त्या वसई विरारच्या भूखंडावरून, भूखंडाचं श्रीखंड वगैरे याच्यावरून. आपण बघितलं, युतीचं सरकार होतं तेव्हा विधान परिषदेमध्ये भुजबळ विरोधी पक्ष नेते होते आणि अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळेला उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना सळोकी पळवलं. ममता बॅनर्जी ही भाजपची विरोधक आहे, हा मेसेज ज्यांना भाजपला मत द्यायचा नाही त्या मतदारांमध्ये परफेक्ट जातो. तसा मेसेज देण्यामध्ये महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत महायुतीच्या विरोधातले, ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. म्हणजे आज काहीतरी बोलायचं विरोधामध्ये, दुसऱ्या दिवशी एकत्र चहा घेताना दिसायचं, एका लिफ्टमधून जायचं, त्याच्या बातम्या सोडायच्या, त्याची चर्चा करायची, पुष्पगुच्छ घेऊन जायचं. असं होत नाही. आपल्याला विरोधक हा विरोधकासारखा वाटला पाहिजे. जेव्हा एक प्रबळ सत्ता तुमच्या समोर आहे आणि जेव्हा ती सत्ता तुम्हाला पूर्णपणे नेस्त नाबूद करायला निघालेली आहे असं स्पष्ट दिसतंय वेगवेगळ्या पद्धतीने, तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने विरोधक म्हणून उभं राहायला पाहिजे. आणि ते उभं राहत नाहीत तोपर्यंत या कुठल्याही पक्षाचं काहीही भलं होणार नाही. एक असा मतदार निश्चितच आहे की ज्याला भाजपला आणि महायुतीला मत द्यायचं नाही आहे, पण त्यांना असं आश्वासक वाटलं पाहिजे. माझं म्हणणं काय आहे, राज ठाकरेंनी मागे अशी मुंबईमध्ये पोस्टर लावली होती, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, आणि असं सांगितलं होतं की मी आता निवडणूक लढवणार आहे. काय झालं त्या घोषणेचं? का नाही निवडणूक लढवली राज ठाकरेंनी? ठीक आहे, त्यांच्या मुलांनी लढवली, हा भाग सोडा. आजही मी असं म्हणतो की आता विधान परिषदेची निवड आहे, ठाकरे बंधूंची युती आहे. उद्या समजा राज ठाकरे म्हणाले की उद्धव तू गेला होतास आता, पण आता मला जायचं आहे, आणि राज ठाकरे समजा विधान परिषदेमध्ये गेले आणि म्हणाले की मी आता तिथे जातो आणि मी आता या सरकारच्या विरोधात लढतो आणि ठामपणे उभा राहतो आणि जोरदार सरकारला जेरी सांडणारं काम करतो, तिथे विरोधी पक्ष नेतेपद देत नाहीत ना आपल्याला, चला मी जातो आणि दाखवतो की विरोधक काय आहे ते, असं करू शकतात ते. आता ते बसून दोघे भाऊ ठरवू शकतात की कोणी जायचं, त्यांनी जायचं का यांनी जायचं. आणि शिंदे कदाचित राज ठाकरेंना पाठिंबाही देतील, कारण शिंदेची ज्या पद्धतीने भाजप कोंडी करते ते बघता शिंदे म्हणतील की माझ्या आमदारांचं गुप्त मतदान आहे, तुम्हाला मी करतो, आणि राज ठाकरे अधिक सहजपणे विधान परिषदेत जाऊ शकतात. बघा संदीप देशपांडे काय, पण विरोधक हा विरोधक वाटला पाहिजे. तो विरोधक जर वाटला नाही, म्हणजे सभागृहात गेल्यानंतर सुद्धा राज ठाकरे जर तिथे विरोधकासारखे नाही वागले तर उपयोग नाही. पण राज ठाकरेंना ही एक संधी असू शकते. बघा संदीप आचार्य, संदीप प्रधानांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, काय तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, म्हणजे एका मुद्द्याशी मी 100% सहमत आहे की विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष जो लोकांना विश्वास वाटला पाहिजे तो विरोधी पक्षावर नाही, या मुद्द्याशी मी 100% सहमत आहे. राहिला मुद्दा विधान परिषदेवर आणायचा, मला तर वाटतं स्वीकृतच्या वेळेला संदीपजी तुम्हाला जर आठवलं असेल काय झालं ते, आपण परिषदेवर न बोलणं चांगलं. नाही, पण संदीपजी मला सांगा की मनसे नेमकी या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये विरोधी पक्षात आहे की सत्तेत आहे? कारण काय आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबरही
दिसतात, निवडणुका त्यांच्याबरोबर लढतात आणि राज ठाकरे सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनाही भेटतात. तर नेमकी पक्षाचं पॉलिसी काय आहे दोन गोष्टींमध्ये हल्ली काय झालंय माहिती आहे आणि त्याच्यामध्ये या भेटी का घेतल्या त्याचीही स्पष्टता नसते. का? सांगितलं ना त्यांनी पार्किंगच्या विषयासाठी भेट घेतली होती. बरं, मुद्दा असा आहे याच्या उद्देशाची की बघा, माझी त्यांची दुश्मनी अशी आहे का की तलवार घेऊन भांडणं करायची त्याच्यात. आता समजा आमच्याकडे काही गोष्टी आहेत. आता हा जो परवाचा जो विषय आहे ज्याच्यासाठी शिंदेची भेट घेतली राजसाहेबांनी, तो विषय काय होता की इथली जेवढी पार्किंग्स आहेत, जी महानगरपालिकेची आणि जी नगरविकास खात्याच्या अंडर जी पार्किंग येतात, त्या पार्किंगमध्ये बरेचसे घोळ चालू आहेत. लोक आता आमच्या इथे गाड्या कोहिनूर सारखं मोठं पार्किंग असून इथे पार्किंग आहे. या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी गेले होते. आता याची चर्चा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसशी करून त्याच्यातनं काही सोल्युशन निघणार आहे का, की उद्धव साहेबांशी बोलून काही सोल्युशन निघणार आहे का? ते ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याशी बोलूनच त्याचं सोल्युशन काढावं लागेल ना. शेवट विरोधी पक्ष म्हणजे त्यांनी विरोधात असलं पाहिजे हे तर आहेच, पण दुसरा एक त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा रोल आहे की विरोधी पक्षांनी जो सामान्य नागरिक आहे आणि जे सरकार आहे त्याच्यामधला ब्रिज किंवा त्याच्यामधला पूल म्हणून सुद्धा विरोधी पक्षांनी काम केलं पाहिजे. नाही पण त्या असेल तर त्या गोष्टीचा रस्त्यावर उतरून विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमी केलाय. आम्हीच तर आहोत ज्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केलाय. नाही पण मग असं का होतंय की गेल्या 20 वर्षात तुम्हाला एकदा तरी मुंबई महापालिका असेल किंवा अन्य ठाणे महापालिका असेल, मतदार तुमच्यावर विश्वास का नाही दाखवत आहेत? तुम्हाला सत्तेत का कारण नेहमी राज ठाकरेंची या आधीची भूमिका बघितली, आजची सोडून, की बाबा मला एक हाती सत्ता द्या, मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो. मग मतदार तुमच्यावर विश्वास का नाही ठेवत आहेत? बघा, दोन वेगळ्या गोष्टी आहेत की विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताय का, हा एक मुद्दा झाला, आणि काम करताय किंवा नाही करताय, आणि लोक तुम्हाला मतदान करतायत किंवा नाही करतायत. हे आता जे गोष्ट आहे ही टोटल भिन्न पद्धतीने लढवली जाते. तुम्ही कितीही काम केलं किंवा तुम्ही विरोधी पक्ष म्हणून कसे वागलात, या एकाच गोष्टीवर लोक मतदान करतात. या गोष्टीवर माझा विश्वास नाही. म्हणजे भले संदीप प्रधान हे म्हणाले असतील, मी निवडणुका लढवलेल्या आहेत, मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे, त्यांचं म्हणणं संघटना मान्य नाही, माझं ठीक आहे, तो त्यांचा म्हणजे दृष्टिकोन असू शकतो. माझं म्हणणं जिथे बांधणी आहे आमची, आज वरळी सारख्या ठिकाणी मी स्वतः निवडणूक लढवली. असं नाहीये की मी तिथे पोहोचलो नाही. मी 6 महिने लोकांच्या घरोघरी पोहोचलो. म्हणजे अक्षरशः असं घर नसेल वरळीतलं जिथे मी पोहोचलो नाही, बरोबर. ह्याच्यानंतर सुद्धा लोकांनी आम्हाला मतदान नाही केलं. आता का नाही केलं तर मला असं वाटतं त्याचं कारण मीमांसा पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे केली पाहिजे की आमच्यावर लोकांचा विरोधी पक्ष म्हणून किंवा हा माणूस निवडून येईल या गोष्टीवर विश्वास नाही म्हणून लोकांनी आम्हाला मतदान नाही केलं का, हा एक मुद्दा असू शकतो. तो मला प्रकर्षाने जाणवला की कसं असतं, लोकांना असं वाटतं की मी ज्याला मतदान करतोय तो निवडून आला पाहिजे, ही एक लोकांची भावना असते. त्या भावनेत अजून आम्ही बसत नाही. कॉर्पोरेशनला कदाचित हा निवडून येऊ शकतो असं वाटतं म्हणून ते मनसेला मतदान करतात, पण तेच त्यांना लोकसभेला वाटत नाही. लोकसभेला त्यांचं मतदान करताना विचार वेगळा असतो. विधान तर अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही निवडून काय येत नाही याला एन नंबर्स ऑफ कारण आहेत. पण विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जे म्हणणं मांडलं की तुम्ही दिसले पाहिजेत, तुम्ही अंगावर गेले पाहिजेत, तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजेत, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते आक्रमक पद्धतीने विचारले पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन म्हणजे काय प्रत्येक वेळा तोडफोड करायला पाहिजे ना. मला आठवतं मी अनेक वेगळ्या पद्धतीची अभिनव आंदोलन आम्ही केलेली आहेत ज्याला आम्हाला प्रसिद्ध. तर त्या पद्धतीचा विरोधी पक्ष झालं पाहिजे. बाकी मतदान कसं होतं आणि कशावर होतं हा मला असं वाटतं एक वेगळ्या डिस्कशनचा भाग असू शकतो. नाही पण एक आहे की राज ठाकरेंची बदलती भूमिका किंवा धोरणांमध्ये भूमिका म्हणजे धोरणं बदलली किंवा काय याचा त्यांना अनेकदा राजकारणात फटका बसल्याचं तुम्हाला जाणवतं का? म्हणजे तुम्ही आत्ताच एक विषय काढलात की त्यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली होती, ते निवडणूक लढले नाही. अनेकदा टोल हा विषय सांगितला जातो पण त्यावर राज ठाकरे अनेकदा त्यांचं विश्लेषण करतात. ते एका निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा देतात, मग नंतर म्हणजे ते भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांशी हात मिळवणी करतात किंवा उत्तर ते असं आहे. याच्यामधलं उत्तर की तुम्हाला सतत यश मिळेस्तोवर संघर्ष केला पाहिजे, हा पहिला भाग. संघर्ष हा सत्तेविरोधातच करायचा असतो, हा दुसरा भाग. सत्तेतल्या सर्वोच्च नेत्याच्या विरोधातच संघर्ष करायचा असतो, हा तिसरा भाग आहे.
त्याच्याशी कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. हा पहिला भाग. भारतीय जनता पार्टीने सातत्याने तुम्ही बघितलं असेल तर इथे शरद पवारांच्या विरुद्ध सातत्याने आरोप केले. मग भूखंडाच्या श्रीखंडापासून असंख्य प्रकारचे आरोप झाले. प्रमोद महाजनांनी याच शिवाजी पार्कच्या सभेमध्ये इकडे सांगितलं होतं संरक्षण दलाचे भूखंड खाल्ले. दाऊदच्या विमानातनं शरद पवारांबरोबर गुंड आले. अख्खी विधानसभा हे लोक पेटवायचे. त्यांनी चिल्लू पिल्लू कुठल्या तरी मधल्या आल्या नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप केले नव्हते. आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना संधी होती की तुम्ही देवेंद्र फडणवीसांवरती जोरात आरोप करू शकता. महाराष्ट्रामध्ये जे काही गोंधळ चालू आहे, एकनाथ शिंदे ठाण्यात गेला तिथे त्यांच्यावरती जोरदार घणाघाती हल्ले करू शकतात. राज ठाकरेंचं ते वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे माहितीचा साठा आहे, नाही अशातला भाग नाही आहे. पण बसवलेला मुख्यमंत्री याच्या पलीकडे ते काहीच बोलले नाही. लावरेतो वडवीच्या वेळेला त्यांनी नरेंद्र मोदींचे सगळे कपडे फाडले होते, भारतीय जनता पार्टीचे सगळे कपडे फाडले होते. पण त्यानंतर परत तुम्ही जर बघितलं असेल तर केव्हाही राज ठाकरे तशा पद्धतीने आक्रमक तुम्हाला बनलेले दिसले नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत एकच सभा घेतली आणि अदानींचा विषय काढला. मग अदानींना मोठं करतंय कोण? त्यांच्यावर घणाघाती हल्ला करायला पाहिजे ना. जी माणसं सत्तेत बसलेली आहेत त्यांना जर सत्तेवरनं तुम्हाला उतरायचं असेल तर त्यांच्यावरती आक्रमकपणे तुटून पडणं हाच तुमचा पर्याय आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही, त्यांना भेटणार, वेगळ्या कारणांसाठी भेटावं लागतं म्हणून सांगणार. पण मग ज्या घणाघाती आज महाराष्ट्रामध्ये मला सांगा, अजित पवार गेले, दुर्दैवी त्यांचं निधन झालं, हा भाग सोडला. 17,000 कोटीचा घोटाळा, अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यातले आरोपी त्यांना घेऊन भाजप पावन करतो. तो सलीम कुत्ता फेम बडगुजरला घेऊन पावन करतो. आणि ते सोडा, अशोक आपल्या अजित पवारांच्या मुलावरती 1800 कोटीचा भूखंड. तुम्ही कुठलाच विषय मांडला नाही ना. कुठेच मुंबईचे प्रश्न असेल, मुंबईतला भ्रष्टाचार असेल, रस्ते धुण्याचे वाटेल तसे उपक्रम काय जे काय एकनाथ शिंदेने राबवले ते असतील. ठाण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ठाणे महानगरपालिका पूर्ण खड्ड्यात गेलेली आहे. कंत्राटदारांना द्यायला पैसे नाही आहेत, वेतन देण्याचे प्रश्न आहेत, असंख्य मुद्दे आहेत ठाण्यामध्ये. एक रस्ता नीट काय तुम्ही एकनाथ शिंदेना कोणी घेरलं का? तुमच्या नेत्यांनी घेरलं का नाही घेरलं? मला समजावून सांगा ना. संदीप प्रधान, तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्ही इलेक्शनच लढणार नाही. बघा, हे जे संदीप देशपांडे सांगत होते ना, ते तसं नाहीये. संदीप देशपांडे इथे अर्थात म्हणजे महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. तुम्ही सोयीने 5-50 100 लढणार, 8 खासदार लढणार, त्यातही अर्ध्या शिवसेनेच्या विरोधात, भाजपच्या विरोधात देणारच नाही. हे असं जेव्हा चित्र लोकांपुढे परसेप्शन तयार होतं, ते खरं आहे खोटं आहे तुमचं तुम्हाला माहिती, पण चित्र तर तेच तयार होतं. हे चित्र जेव्हा तयार होतं, तुम्ही एक हाती लढत नाही. भारतीय जनता पार्टीने केलं नाही. भारतीय जनता पार्टी सातत्याने लढत राहिली. हरत होती तरी लढत होती. वाजपेयी हरले, अडवाणी हरले, सगळे हरले होते, पण पुन्हा ते लढून जिंकले. तुम्ही लढणारच नाही. एक दुसरी गोष्ट, आक्रमकपणे सत्तेतल्या सर्वोच्च माणसाच्या विरोधात जाणार नाही. मग तुम्हाला कसं काय लोक गृहीत धरणार? आणि त्याच्यामुळेच तुम्हाला आज ठीक आहे, राज ठाकरेंकडे करिश्मा आहे, उत्तम बोलतात, वक्तृत्व उत्तम आहे, आजही त्यांच्याकडे आकर्षण शक्ती आहे, भविष्यात ते वाढवू शकतात जर त्यांनी त्यांच्या या चुका सुधारल्या तर. तुम्ही म्हणाला आता संदीप देशपांडे पण मगाशी जे सांगत होते, जेव्हा सिक्सर मारायचे आहेत ना तेव्हा ते प्लेड करतात, जेव्हा 4 मारायचे ना तर स्वतःच हिट आउट होतात. त्याला तुम्ही काय करणार मला सांगा. संदीप प्रधान, तुम्ही सांगाल की अलीकडे राज ठाकरेंनी एक विधान केलं होतं की राजकारणात लवचिकता ठेवावी लागते काही निर्णय घेताना. आताची अलीकडची जी आपण म्हणजे आता संदीप आचार्यही म्हणाले आणि संदीप देशपांडे त्यांच्या पक्षाच्या वतीनं किंवा राज ठाकरेंना ते डिफेंड करत आहेत. जे राजकीय लवचिकतेचं अनेकदा राज ठाकरे राजकीय लवचिकता दाखवतात, त्याचा त्यांना कुठे फटका बसतो? ते स्वाभाविक. आता म्हणजे संदीप आचार्यांनी खूप सविस्तरपणे ह्या सगळ्या विषयाचा आढावा घेतलेला आहे, त्यामुळे त्याचं ते मुद्दे रिपीट करायला नको. 2 गोष्टी आहेत. एक मी मगाशी म्हणालो होते की विरोधक पक्षामध्ये जे लोक ज्यांनी भूमिका घेतली आहे की ह्या सरकारच्या आम्ही विरोधात आहोत, ते खरोखरचे प्रामाणिक विरोधक आहेत, हे परसेप्शन लोकांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भाजपचं जे एकूण संघटनात्मक बांधणी आहे ती इतकी बारकाईने त्यांनी ते जाळं विणलेलं आहे, विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी. ते लक्षात घेता त्यांच्याशी जर तुम्हाला लढायचं आहे तर तेवढीच बारकाईने तुम्हाला संघटनात्मक बांधणी करायला लागेल. हा पुष्पगुच्छ आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही तुमच्याबद्दलचा जनतेमधला विश्वास निर्माण करायचा, त्या दृष्टिकोनातून जसं आचार्य म्हणाले त्याप्रमाणे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणायचं, त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी करायची, एक एक कार्यकर्ता जोडायचा, दुरावलेले काही नेते परत आणणं शक्य असेल तर ते आणायचे किंवा नवीन नेते उभे करायचे. हे सगळं केलं ना तर त्याचं कालांतराने तुम्हाला एक मोठं यश मिळू शकतं. एक केलं आणि दुसरं नाही केलं तरी सुद्धा ते अपूर्णच आहे. आणि ह्यासाठी 24 तास जसं आहे ते 24 तास
हे आजचा मेळावा झाल्यानंतर उद्यापासून लगेच घराच्या बाहेर पडून एकेका गावात शहरात आज बघा त्यांनी एक काय पन्ना प्रमुख आणि 4-5 बिल्डिंगसाठीचा कुठला ब्लॉक किंवा काय जे काय इतकं बारकाईने जाळं विणलंय. त्या एका कार्यकर्त्यावरती लक्ष ठेवायला 4-4, 5-5 माणसं बसवलेली आहेत देशभरातली. आणि हे सगळं बारकाईने करून त्यांचे रिपोर्ट घेणं, त्यांच्याकडून अहवाल घेणं, केलं की नाही काम याच्यावर लक्ष ठेवणं खूप एक म्हणजे हे बघा कसं आहे, भाजपला हरवणं इतकं सोपं नाही. पण भाजप जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत तुम्हाला उत्कर्ष नाही. आणि त्यामुळे जर तुम्हाला राजकारणामध्ये उत्कर्ष मिळवायचा असेल, म्हणजे मी आता ठाकरे बंधू म्हणतो कारण एकत्र आता युती आहे म्हणून, आणि मी आजही असं समजतो की दोघे आता एकत्रच आहेत, तर तुम्हाला करायचं तर तुम्हाला दोघांनाही त्या पद्धतीने कठोर मेहनत करायला लागेल, त्याशिवाय होणार नाही. संदीपजी तुम्ही खरं म्हणजे त्यांना खूप सोप्पा आता म्हणजे रोज सिक्सर मारायला नाथसाहेबांना चान्स आहे. मी स्पष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. रोज मंत्री असतील, आमदार असतील, जागोजागी जमीन घोटाळ्यांपासून सगळ्या घोटाळ्यांमध्ये दिसत आहेत. बरोबर आहे. महिलांचे प्रश्न आहेत, महिला अत्याचाराचे विषय आहेत, शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढलेल्या आहेत, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेचे पूर्ण 12 वाजलेले आहेत. असंख्य विषय, इतके विषय आहेत की ज्याच्या अनुषंगाने राज ठाकरे 24 तास बोलले तरी कमी पडणार आहे. आता हे विषय त्यांनीच मांडायचे. आता गॅस सिलेंडर महागाई आपल्याला आठवते 45 वर थोडीशी महागाई झाली होती तर स्मृती इराणीपासून सगळ्यांनी सगळा देश भाजपन डोक्यावर घेतला होता. आता तुम्ही पण तसं आंदोलन करणं गरजेचं आहे. डॉलर 58 वरनं 60 वरती गेला तर नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांनी सांगितलं होतं ये रुपया नाही गिर रहा है, देश की प्रतिष्ठा गिर रही है. आज झाला 92 रुपये 93 रुपये डॉलर तर सेंचुरी मारायला निघालाय. पण तुम्ही तोंड उघडणारच नाही, तुम्ही काही बोलणारच नाही. जागोजागी वेगळ्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने सातत्याने आंदोलन करायला लागेल. आज शिक्षकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे शेकडो प्रश्न आहेत. या सगळ्यांना घेऊन तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. आणि फक्त एकटे राज ठाकरेला जबाबदार म्हणजे आहे असं मी म्हणणार नाही. राज ठाकरेंबरोबर जे आज नेते आहेत, ज्यांना ते नेते गेलेले आहेत, तर ती मंडळी खरंच काय करतायत, कुठे जात आहेत, का दिसत नाहीत ती कुठे, हाही एक महत्वाचा संशोधनाचा विषय राहणार आहे. आणि त्याच अर्थाने मगाशी म्हटलं की त्यांना आता पक्षासाठी एक ब्ल्यू प्रिंट बनवायला लागणार आहे. आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. संदीपजी, तुम्ही जो उल्लेख केला ठाकरे बंधू युतीचा, तो आपला शेवटचा टप्पा यासाठी आहे की ज्या कारणासाठी म्हणजे अनेक कारणं होती, त्यातलं एक कारण उद्धव ठाकरे होतं, ज्यासाठी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते बाहेर पडले. 20 वर्षांनंतर हे ठाकरे बंधू एका उद्देशानं, जे ते सांगतायत की मराठी अस्मिता आणि हिंदी भाषा विरोध वगैरे आणि एकूण राजकारण, याने ते एकत्र आले. तुम्हाला काय वाटतं की या दोन ठाकरे बंधूंची युतीची वाटचाल कशी असेल? एक महापालिका निवडणूक झालेली आहे ज्यात शिवसेनेला राज ठाकरेंचा बहुतांश किंवा बऱ्यापैकी फायदा झालेला दिसतो, पण राज ठाकरेंना नाही. आणि राज ठाकरेंनी आता एक भूमिका अशी घेतली की ते शिंदेंनाही भेटत आहेत, ते कदाचित पुढच्या काळात फडणवीसांनाही भेटतील, ते दोन्ही नेते तयार आहेत. तर काय वाटतं की ही युती पुढच्या काळात टिकेल का, किंवा काय तुम्ही या राजकीय युतीचं विश्लेषण? म्हणालो तसं की एक कॉम्बिनेशन म्हणून दोघांचं काही बलस्थान आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं बलस्थान संघटनात्मक बांधणी आहे, त्यांनी एक संघटनात्मक बांधणी निश्चित केलेली आहे आणि काही त्यांनी कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने ते राबवत असतात आणि त्याचे त्यांना रिझल्ट जे आहेत ते मिळालेले आहेत. राज ठाकरेंकडे करिश्मा आहे. हे दोघांनी खरं एकत्र राहणं ही गरज आहे. दीर्घकाळानंतर ते एकत्र आले. केव्हा आले? जेव्हा अगदी आता नाकातोंडात पाणी जायची वेळ आली आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा आपला अहंकार, एगो सगळा बाजूला ठेवून ते आता एकत्र आलेले आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये आता निवडणुकांमध्ये त्यांना लगेच यश मिळालेलं नाही, पण म्हणून जर आता लगेच ते जर असा विचार करणार असेल की आपलं काही भलं होत नाही आहे, आपण आता हे करू, तर मला असं वाटतं तो त्यांच्या दोघांसाठीचा अविचार असेल. कारण म्हणजे बटेंगे तो कटेंगे हा केवळ धार्मिक संदेश नाही, तर तो राजकीय संदेश सुद्धा आहे, हे मी अनेक दिवसांपासून सांगतोय. आणि त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे कुणी म्हणजे आता जे कुणी असे लोक पक्ष आहेत आणि नेते आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे, त्यामुळे आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो, आपलं राजकीय भवितव्य अंधकारमय होऊ शकतं, त्या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. जेव्हा जागा वाटपाचे प्रश्न येतात तेव्हा आताताई भूमिका घेता कामा नये. अनेकदा आपण इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी फुटताना का बघतो? कारण आताताई अशा भूमिका घेतल्या जातात जागा वाटपाच्या आणि अपेक्षा अशा आहेत प्रत्येकाला. म्हणजे इथे ताकद आपली किती आहे ते कमी, पण जागा खूप मागितल्या जातात आणि त्याच्यातून होतं. आणि हेच मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना हेच हवं आहे, भाजपला हेच हवं आहे. कारण तुम्ही वेगवेगळे झालात तर तुम्हाला वेगवेगळे पकडून
जेरीस आणणं आणि तुम्हाला संपुष्टात आणणं राजकीय दृष्ट्या हे त्यांना सोपं आहे. त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये आता अशी संदिग्ध भूमिका जर समजा राज ठाकरे पुन्हा घेत राहिले, म्हणजे हे ठीक आहे की एखाद्या विषयासाठी भेटणं ओके, पण आपण जरी विषयासाठी काही भेटलो असलो तरी आपण विरोधात आहोत सत्ताधाऱ्यांच्या, हा संदेश देण्याचं जर कसब या दोघा बंधूंनी जर दाखवलं आणि आपापसातला विसंवाद मिटवून टाकला, जर आता कुठे परत निर्माण झाला असेल तरच मला वाटतं त्या दोघांना भवितव्य आहे. नाही तर मग पुन्हा गळ्याशी येईल तेव्हा परत एकमेकाला मिठ्या मारायला मग यायचंच आहे. संदीपजी, तुम्हाला काय वाटतं की 20 वर्षांनंतर झालेली जी युती आहे, ठाकरे बंधू युती, पुढच्या काळात महाराष्ट्रात किती काळ टिकेल किंवा टिकेल नाही टिकेल, काय तुमचं मत काय? असं आहे, उद्धव ठाकरेंनी पहिल्यापासूनच स्पष्ट केलेलं आहे की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आणि उद्धव ठाकरेंनी वारंवार ते सांगितलेलं आहे. महानगरपालिका युतीतला आता जे काही इलेक्शन्स वगैरे सगळ्या बाजूला ठेवून द्या, उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूने ठाम आहेत. माझ्या मते राज ठाकरे ठाम राहतील आणि आजच्या मेळाव्यामध्ये त्याचे कदाचित काही तुम्हाला एक संदर्भ मिळायला काही हरकत नाही अशी माझी अपेक्षा आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात देशात बलाढ्य आहे, अतिबलाढ्य आहे आणि त्यांनी आवश्यकतेनुसार सोयीनुसार कोणाशी युती तडजोडी आघाडी वाटेल ते केलेलं आहे. अशा वेळेला दोन भावांनी एकत्र राहणं हे आजच्या काळात त्यांची गरज आहे, पुढच्या काळात त्यांची गरज आहे. आता मुळामध्ये जर बघितलं तर 2029 पर्यंत इलेक्शन नाहीये. या सगळ्या काळामध्ये त्यांनी शांततेच्या काळामध्ये पक्ष बळकट करणं, विरोधी पक्षाची भूमिका ताकदीने बजावणं हे अपेक्षित आहे. हे दोघं करतील. आज गुढीपाडव्याचा मेळावा आहे, या मेळाव्यामध्ये त्या दृष्टिकोनातून राज ठाकरे काहीतरी आक्रमकपणे बोलतील असं मला वाटतं. असं ते बोलले तर चित्र पुढे तेच स्पष्ट करणार आहेत सगळी. पण माझ्या मते आता मुळात 3 वर्ष इलेक्शनच नाही आहे. अशा वेळेला तुम्हाला पूर्ण ताकदीने आता वाढण्याची संधी आहे, एकत्र राहून लढण्याची संधी आहे. सक्षम विरोधी पक्ष आम्हीच आहोत दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. ही साधनं हे आता त्यांच्याच हातात आहे. संदीपजी, तुम्ही काय सांगाल की ठाकरे बंधू युती टिकेल पुढच्या काळात असं वाटतं? युतीवर बोलायला पाहिजे तुला नाही सिरियसली? नाही, हा म्हणजे माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने, कारण स्वीकृत नगरसेवक पद होते, जे तुम्हाला आश्वासन होतं, म्हटलं जातं की ते पाळलं गेलं नाही. त्यानंतर एकत्र निवडणुका लढलात, पण राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटले, त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते. कल्याण डोंबिवली असेल, नाशिक महापालिका असेल, जिथे तुम्ही शिंदेंशी हातमिळवणी केली त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी, तर अशी जी सगळी जी अगदी थोडक्यात जरा सांगा. मला याचं सविस्तर उत्तर द्यावं लागेल. कारण तुम्ही आता जेव्हा तिसऱ्यांदा माझ्याकडे आलात ना, त्याची आधी 2 वेळा तुम्ही त्या दोघांकडे नाही, तिसऱ्यांदा नाही, 5व्यांदा आलेलो आहे. असं नाही, सविस्तर उत्तर आम्हाला कोणावर अन्याय नाही करायचं. विथ ड्यू रिस्पेक्ट, दोघांबद्दलही मला प्रचंड आदर आहे, त्यांच्या ज्ञानाबद्दल आदर आहे, सगळ्या गोष्टीबद्दल आदर आहे. पण मला हे प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की दोघंही ओल्ड स्कूल जर्नलिझमचे जर्नलिस्ट आहेत. आत्ताचं जे राजकारण आहे ना, हे जे सांगतात त्या पद्धतीने होत नाही. मी प्रॅक्टिकली निवडणुका लढवलेल्या ह्या आत्ता जेवढे उपस्थित आहेत त्यातला मी एक माणूस आहे की ज्याने प्रॅक्टिकली 3 निवडणुका लढवल्या. जे हे सांगतात ना की असं विरोधी पक्षाने केलं काम, तसं केलं की लोक येतात म्हणून, असं काही होत नाही. ज्या वेळेला मला त्यांनी सांगावं, त्यांनी इतक्या वर्षाच्या राजकारणात कधी बघितलं की त्या निवडणूक आली आणि 4,500 रुपये 6,000 रुपये बायकांच्या अकाउंटला जमा होत आहेत. त्या बायका तुम्हाला वाटतं आम्हाला मतदान करतील किंवा त्यांनी केलं असेल? माझ्या मते आता राजकारण बदललेलं आहे आणि बदलणाऱ्या, मी तर आमच्या बैठकीत पण सांगतो आणि पक्षात पण सांगतो की माझं मत मांडायचं, माझा जो विषय तुम्ही सांगतो, आता राजकारण बदललेलं आहे. आता राजकारणात तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला ओल्ड थॉटनी जाता येणार नाही. तुम्हाला नवीन थॉट, जो संघटना बांधणी वगैरे जे सांगतात ना भाजपचं, असं 4-5 का 50 प्रमुख, मी भाजपबरोबर काम केलं ह्या लोकसभा निवडणुकीत, एकही 50 प्रमुख वगैरे काही नाही त्यांचं. हे सगळं परसेप्शन तयार केलेलं आहे. भाजपकडे काय आहे, मत देणारा मतदार आहे, जो त्यांच्याशी डायरेक्ट मोदींशी घट्टपणे विणला गेलेला, म्हणून त्यांना मतदान होतं. 50 प्रमुखा वगैरे मुळे मतदान नाही होत. हा परसेप्शन त्यांनी काय, आमच्याकडे 50 प्रमुख आहे, आमच्याकडे असे 4 लोकांवर काम कर, असं काही नाही. मी लोकसभेमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्यामुळे त्यांची संघटना बांधणी मी बघितली. नाही संदीपजी, आपण मूळ मुद्द्यावर येऊया. मूळ मुद्द्यावरच येतोय की ठाकरे बंधू युती पुढच्या काळात राजकारणात आपल्याला टिकेल का? पण मला हे सांगणं आवश्यक होतं की जी ओल्ड
राजकारणाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आता नव्याने राजकारण करता येणार नाही. कसं जर तुम्हाला करता येईल, सत्य कसं करता येईल ते पण तेच सांगा. नाही सांगतो. नाही, असं आहे संदीप भाई, एकच सांगतो सर, आम्ही सांगू दे पत्रकार ना. नाही, आम्ही पत्रकार म्हणून असं नाही म्हणू शकत की एकेका मताला 5,000 रुपये द्या आणि निवडून या. पण दिले. हे वास्तव आहे, हे सर, वास्तव सर, आहे. मी- पण आम्ही मी म्हणत नाही आम्ही असं. त्याचं ग्लोरिफिकेशन पण- नाही करू शकत नाही, किंवा पण आम्ही हे जेव्हा करू सरकार उघडपणे त्यांना त्यांची नवीन मेथोडॉलॉजी सांगून देत ना आम्हाला सरकार आम्हाला ते उघडपणे ऐकायचं. जे सरकार सत्तेमध्ये आहे जे उघडपणे इलेक्शन चालू असताना निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्ष करतोय तक्रार. बिहारचंच उदाहरण नाही, घेऊ. नाही. इलेक्शन चालू असताना तुम्ही 5,000 संदीपजी आपली चर्चा थोडी भरकटते. माझा मूळ मुद्दा किंवा मूळ चर्चा भरकटत नाही. इतके वेळ ऐकलेल्या चर्चेला मी माझ्या जे थॉट आहेत ते सांगायला मला त्यांनी त्यांचे थॉट मांडले. मी माझा थॉट मांडतोय की ते जे म्हणतात ना की असं केलं तर पक्षावर जाईल, तसं कसं केलं तर इलेक्शन ठीक पक्षावर आहे. पाहिजे ते तर सांगा. तसं जाता येणं शक्य नाही आता ओल्ड स्कूलच्या थॉटनी राजकारण करून करता येणार नाही. तुम्हाला नवीन थॉट आणावे लागतील, नवीन गोष्टी आणाव्या लागतील. या गोष्टींना कसं काउंटर करता येईल या गोष्टींसाठी तुम्हाला प्रचंड असं हे काय असं एका इंटरव्ह्यूमध्ये बसून मी Yes. सांगू शकत नाही की आता असं झालं तर असं. विषय आला युतीच्या बाबतीत मी सांगतो जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की यांच्याबरोबर राहून आम्हाला सक्सेस मिळेल तोपर्यंतच त्या युतीमध्ये राहिलं पाहिजे. अदरवाईज त्या युतीबरोबर राहिलं नाही पाहिजे. हे माझं वैयक्तिक संदीप देशपांडेचं मत आहे. ॲज अ कार्यकर्ता कुठली युती असो. अगदी उद्धव ठाकरेंशी म्हणजे आता युतीचा युती झाली आहे म्हणून आयुष्यभर ह्याच्याच बरोबर राहू हे ओल्ड स्कूलचे थॉट असू शकतात. हे नवीन स्कूलचे थॉट नाही. अच्छा म्हणजे ज्यात राजकीय फायदा असेल त्यांच्या बरोबरच युती राहिली पाहिजे. 100% मी तेच मगाशी सांगितलं ना की भारतीय जनता राजकारणात पार्टी- तुम्हाला जर सत्तेत यायचंय तर त्याचा फायदा कशात आहे हे ओळखूनच तुम्हाला राजकारण पण चला भारतीय जनता आता पार्टी- ऐका म्हणजे इन नटशेल त्याचा अर्थ असा आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे राजकारणातलं आत्ताचं समीकरण आहे त्याला पर्याय नाही. आणि जोपर्यंत तसंच करण्याची क्षमता विरोधी पक्षांमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांना राजकारणात यश मिळणार नाही. आणि राजकारणामध्ये सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिप सारखंच संबंध असले पाहिजेत. जर आज आम्हाला दोघांना एकत्र राहून फायदा आहे तर आज आम्ही एकत्र राहू. ते जे पूर्वीचं होतं भाजप आणि शिवसेना वैचारिक युती तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता वैचारिकता अशी राजकारणात काहीच राहिलेली नाही. कारण उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले, शरद पवारांबरोबर गेले, हे आता अजित पवारांवर आरोप करून एकत्र आले. कोणामध्ये आहे वैचारिकता? त्यामुळे राजकारणातलं लिव्ह इन रिलेशनशिप लोकांनाही आणि expected सत्तेतून नाहीये पैसा वै- आणि पैशातून सत्ता लोकांनाही माझ्या मते खूप वैचारिकता वगैरे काही नाही. लोक पण काय विचार करतात. आता तुम्हाला मी सांगतो नाही, एक नाही. उदाहरण सांगतो हा, तुम्हाला. लोकांमध्येही जॉब प्रचंड लोक बदलतात. पहिले माणूस एखादा महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कामाला रिटायरमेंट पर्यंत महिंद्रा अँड महिंद्रामध्ये असायचा. आता तो आज लागला की त्याला वाटलं की नाही इथे पगार जास्ती म्हणतो तो टुणकन उडी मारतो, तिथे म्हणते टुणकन उडी मारतो. 10 कंपन्या नाही नाही पण संदीप त्यात काय आहे की ती एक नोकरी आहे आणि राजकारण ही एक सेवा आणि भूमिका आहे. हो एक्झॅक्टली. मी बरोबर ना? आपण हे तर तुम्ही मानता की नाही? मी हा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी नवीन थॉटचा जर विचार केला तर माझं म्हणणं आहे जिथे तुम्हाला सक्सेस मिळेल राजकारण म्हणून शेवट तुमचं राजकीय कार्यकर्ता म्हणून उद्दिष्ट सत्तेत जाणं असलं पाहिजे. ओके बरोबर आहे. आणि जर हे सत्तेत जायचं असेल, तर याच्याशी त्याच्यासाठी सहमत आहे. सत्तेत पण जायचं असेल तर साम दाम दंड भेद हे जे शिकवलंय ते तुम्हाला करावं लागेल. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी असं वागेन, मी तसं वागेन, असं सत्ता येणार नाही. चला ठीक आहे. या चर्चेच्या किंवा या विश्लेषणात्मक कार्यक्रमाच्या शेवटच्या अगदी पॉइंटला मी येतोय. अगदी एका वाक्यात उत्तर हवं आहे. संदीप तुमच्यापासून सुरुवात करूया. राज ठाकरे मनसेची 20 वर्ष तुम्ही काय एका वाक्यात सांगाल? अजून नवनिर्माणाची गरज आहे, संघर्ष अटळ आहे. संदीप आचार्य तुम्ही काय सांगाल? मनसेला प्रचंड कष्ट करण्याची गरज आहे. कष्ट केलं, सतत संघर्ष केला आणि सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांवरती प्रमुख सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये अखंड संघर्ष केला तर मनसेला आशा आहे. नाहीतर राज ठाकरेंकडे करिश्मा खूप असेल, सगळं काय असेल, लोक आकर्षण होतील. आजही शिवाजी पार्क पुन्हा एकदा भरेल पण हाताला काही लागणार नाही. संदीप प्रधान तुम्ही काय सांगाल? आरंभ शूरता सोडली पाहिजे. सुरुवात जोरात करायची पण त्याच्यात सातत्य ठेवायचं नाही हे नाही. आणि आता जे काही नवीन सत्ता मिळवण्याचे जे मार्ग आहेत त्याचा सुद्धा अवलंब आता उघडपणे करून बघायला हरकत नाही आता. कारण ओल्ड स्कूलच्या विचाराने जर समजा फायदा होत नसेल तर न्यू थिंकिंग जे आहे त्याचा विचार करून सत्तेत येता येतं का बघावं. त्याचे नवीन तरुण पिढीचे जे काही विचार आहेत राजकीय त्याचा फायदा होऊ शकेल. संदीप प्रधान, संदीप आचार्य आणि संदीप देशपांडे तुम्ही TV9 मराठीच्या या चर्चेत सहभागी झालात.
दिलखुलासपणे विश्लेषणात्मक आपली मतं मांडलीत त्याबद्दल आपले आभार. तर हे 3 प्रभावशाली व्यक्तिमत्व होती किंवा आपण असं म्हणू त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी प्रभाव पाडला. राजकारणातले होते, पत्रकारितेतले होते आणि त्यांनी आपले मुद्दे मांडले. संदीप प्रधान, संदीप आचार्य आणि संदीप देशपांडे असं म्हणतात की काळानुरूप किंवा एखादा प्रसंग त्याची वाटचाल किंवा त्याचं जर प्रमाण मोजायचं असेल तर मराठी भाषेत एक म्हण प्रचलित आहे किंवा अनेकदा उदाहरण म्हणून दिली जाते की पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. जर आपण त्या भाषेत म्हणायचं झालं तर मनसेच्या पुलाखालून गेल्या 20 वर्षात बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे. पण मनसेचा हा जो पूल आहे, ज्या खांबांवर उभा आहे, त्याचं परीक्षण म्हणजे त्याचं आणि राज ठाकरे यांच्या मनात या ऑडिटची संकल्पना किंवा हा विचार नक्कीच त्यांच्या मनात असणार किंवा तो घोंगावत असणार किंवा ते या ऑडिटच्या दृष्टीने विचार करत असणार याबद्दल तीळ मात्रही शंका नाही. वेळेस अजयसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई, छत्रपती शिवाजी पार्क मैदान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.